मी शारदा इंट्रोड्यूस टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज एक छान अशी रीडिंग घेऊन आली जी इतकी म्हणजे अगदी हार्ट टचिंग अशी रीडिंग आहे, जी आहे महाराजांची म्हणजेच गजानन महाराजांची। आणि महाराजांचा आदेश आलाय तुमच्यासाठी। तुम्ही खूप कट्टर असे भक्त असाल महाराजांचे आणि महाराजांची सेवा करताय, त्यांच्या आसपास म्हणजे त्यांच्याजवळ तुम्ही राहताय, त्यांची सेवा, त्यांच्याजवळ जाणं, त्यांचे आशीर्वाद आहेत ते तुम्ही आकर्षित करताय, त्यांचे काही मेसेज आहेत ते आकर्षित करताय आणि त्यांच्या छत्रछायेखाली तुम्ही राहताय। म्हणूनच आणि हा तुमच्यावरचा आशीर्वादाचा हात हा महाराजांचा सदैव राहणार आहे आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला एक हा मेसेज रूपी आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला माध्यम बनवलं। त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांचे सुद्धा खूप धन्यवाद, कारण तुमच्या सगळ्यांची सोल जी आहे ती खूप पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे। त्याच सगळ्या एनर्जीना तुम्ही आकर्षित करता, महाराजांच्या एनर्जीला आकर्षित करता। म्हणूनच एवढा मोठा आणि असा छान असा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। तर हा मेसेज असाच आहे की आदेश आलाय गजानन महाराजांचा आणि काय आदेश आहे तुम्हाला। हा आदेश आहे शेगावमधून आणि जो तुमच्यापर्यंत पोहोचवणं खरंच गरजेचं होतं आणि तो हा ज्याच्यापर्यंत पोहोचेल तो खरंच महाराजांनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा मेसेज दिलेला आहे, हेही तितकंच खरं आहे आणि तो तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवायचा आहे। तर बघूया आपल्याला या रीडिंग मधून काय महाराज सांगतात तुम्हाला आणि काय आदेश आहे त्यांचा तुम्हाला देण्यासाठी। आणि पहिला असा आदेश आहे की तुम्ही तुमच्या जे उचित ध्येय तुमचं जे काय आहे, म्हणजे जो काही गोल तुम्ही ठरवलेला आहे, ज्या काही कामावर कार्यावर तुम्ही फोकस केलेला आहे त्यावर तुम्हाला पुढे जाण्यासाठी सांगतायत महाराज। पहिला हा आदेश तुमच्यासाठी आहे आणि दुसरा आदेश हा आहे की तुमचं फॅमिली लाईफ जे आहे, एक हॅपी फॅमिलीचं जे तुमचं स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होत आहे महाराजांच्या आशीर्वादाने। आणि जे जे तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला पाहिजे होतं, पैसा, सुख, संपत्ती, शांतता, समाधान, हे सगळं जे काही तुम्ही मॅनिफेस्ट करत होता, हवं होतं ते सगळं महाराज तुम्हाला देत आहेत। आणि हाच तुमच्यासाठी हाच आदेश आहे की जे काय आहे ते शांततेनं, प्रेमानं तुम्ही जसं आतापर्यंत सगळं करत आलेले आहात तसंच यापुढेही तुम्ही त्यांच्या विश्वासावर, त्यांच्या आशीर्वादावर तुम्ही विश्वास ठेवून पुढे जा। पेशन्स ठेवत कसं तुम्ही आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे तसाच प्रवास इथून पुढचाही तुम्ही करा। तुमच्या आयुष्यात आणि प्रवासामध्ये काही येणारे अडथळे आहेत, काही असतील तर ते सगळे बाजूला ते करतायत, पण तुमचा त्यांच्यावरचा विश्वास ढळू देऊ नका। जो काही तुमचा विश्वास आहे, तुमची भक्ती आहे, तुमचं प्रेम आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचते। पण त्यांचा आशीर्वाद म्हणजे तुमच्या फॅमिलीसाठी वरदान आहे आणि हेच वरदान आणि ह्या वरदानाने ह्याच्या म्हणजे आपण कसं म्हणतो, एखादं आपली माणसं असली कसं त्यांच्यावर हक्क गाजवता येतं, हे की नाही। आणि हक्क गाजवला की आपल्याला असं वाटतं हे माझं आहे, जे आपलं आहे त्याच्यावरच आपण हक्क गाजवतो। जे नाही आहे म्हणजे जे आपल्यात असतं पण तरी सुद्धा ते आपलं नाही असं वाटतं आणि त्याच्यावर आपण हक्कच गाजवत नाही आहे, गाजवूच शकत नाही, कारण ती आपल्याला फिलिंगच तशी येत नसते। पण एखादी व्यक्ती जरी परकी जरी असली तरी सुद्धा आपण अधिकाराने बोलत असतो, कारण त्या व्यक्तीमध्ये एक आपुलकी असते, त्याच्याबद्दल आपलं एक चांगलं कनेक्शन असतं किंवा काही हे नात्यांचा आहे, ऋणानुबंधांचा प्रश्न हे आहे की नाही। तसे तुमचे ऋणानुबंध सुद्धा घट्ट होत आहेत। अशी माणसं, अशी दैवीय व्यक्ती ज्या आहेत, दैवीय सगळं तुमच्या आयुष्यात महाराज घेऊन येत आहेत आणि सगळा कायापालट जो काय आहे, तुमचा जो निर्धार होता, जो शून्यातून विश्व निर्माण करण्याचा, आणि त्या प्रवासाला तुमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि या शून्यातून विश्व निर्माण करताय तुम्ही, तुमचं विश्व निर्माण होत आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी ब्लेसिंग सुद्धा महाराज येतात। मग ह्याच्यामध्ये तुम्हाला आदेश काय दिले जात आहेत, काय तुम्हाला सांगितलं जाते, काय असे विचार आहेत, काय अशा गोष्टी आहेत ज्याचा सारखा सतत तुम्ही विचार करताय, जप करत बसताय। तर महाराज तुम्हाला आदेश देत आहे, तुला जपच करायचा आहे ना, तुला करायचंच आहे ना, तर ज्यांनी तुला दुखवलं, ज्यांनी तुला त्रास दिला, ज्यांनी तुला एकटं पाडलं, ज्यांच्यामुळे तुला त्रास झाला त्यांचा जप करण्यापेक्षा ज्याच्यामुळे तू आहेस, ज्यांच्यामुळे आज तुला छान वाटते, समाधान वाटते, आनंद वाटतोय की नाही, त्याकडे बघ आणि त्यांचा जप कर, त्याचं नामस्मरण कर, त्यातून सुख समाधान शोध। जे तुला नको आहे त्यांचा तू सतत विचार केल्यामुळं काही नकारात्मक एनर्जी मग अशा आसपास येतात। तर जे तुझ्याकडे आहे, एवढं समाधान तुला दिले, शांतता तुला दिली, पेशन्स ठेवण्याची शक्ती तुला दिली आहे,
तर ह्यामध्ये चांगलं काय आहे, तुझी श्रद्धा कशावर आहे, त्यांचा जप कर. नको आहेत तुझ्या आयुष्यात तुला, किंवा तुझ्या आयुष्याला मागं खेचणारे सुद्धा नको आहेत, तर त्यांचा तू सतत 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 जप का करतोस? पुन्हा एकदा तू स्वतःच्या निगेटिव्हिटीने, स्वतःच्या विचारांना मागे येतोयस. त्याच्यापेक्षा तू परमेश्वराचा ध्यास घे, परमेश्वराचं नामस्मरण कर, तुझ्या आराध्यांचं नामस्मरण कर आणि पुढे जा, असं महाराज तुम्हाला सांगतायत. आणि हा खूप मोठा आदेश आहे बरं का तुमच्यासाठी. ज्यांच्या कुणासाठी आहे त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण हीच रियालिटी आहे. बरेच वेळा काय, नेहमीच आपण जे आपल्याकडं आहे, जे आपल्याकडं चांगलं आहे त्याच्याकडे आपण बघत नाही, आणि जे आपल्याकडं नाही आहे किंवा काहीतरी कमी आहे त्याकडेच आपलं बरोबर लक्ष जातं. पण आपल्याकडं जेवढं परमेश्वरानं भरभरून दिलेलं आहे त्याकडं मात्र आपलं लक्ष नसतं. तर ते जे भरभरून दिलेलं आहे त्याकडे लक्ष द्या, असा महाराजांचा आदेश तुमच्यासाठी आहे. जे दिलेलं आहे त्याचा उपभोग घ्या, कारण तो तुमचं आयुष्य बदलवणारा असा आहे. हे बघा ऐकाय नाही, महाराजांचा आदेश आहे तुमच्यासाठी, कारण भरभरून महाराज तुम्हाला देत आहेत. आता भरभरून देत आहेत, सुख, संपत्ती, पैसा, नाव, सगळं सगळं तुम्हाला देत आहेत. पण ह्याच्यामध्ये हे कशासाठी दिलं तुम्हाला महाराजांनी? कारण तुम्ही दानधर्म केला. तुम्ही दानधर्म केला, जे आहे तुमच्याकडे ते प्रत्येकाला प्रत्येक वेळी काय तुम्ही वाटत बसा असं सांगण्याचा हा उद्देश नाही आहे. पण दान करणं, ज्याला खरंच बाबा गरज आहे, ज्याला एखाद्याला काठीचा आधार म्हणून तुम्ही बनू शकता, तो आधार तुम्ही देताय, ती साथ तुम्ही देताय, त्यांच्या बाजूला जाऊन खंबीरपणाने मी आहे हे तुम्ही म्हणताय. अगदी बुडत्याला काठीचा आधार आपण म्हणतो की नाही, तसं थोडासा का होईना पण आधार तुम्ही देताय. आधाराचे तुमच्याकडे बघितलं की लोकांना वाटतं, म्हणजे आधार शोधतात ते तुमच्यात. तुम्ही इतकी पॉझिटिव्ह, इतकी सकारात्मक सोल आहात की म्हणजे तुमच्या फक्त अस्तित्वाने, म्हणजे तुमच्या असण्याने फक्त आजूबाजूचं सगळं हे असं असतं की संरक्षित आहे. ही व्यक्ती आहे ना, बस म्हणजे एक असं मनाला बरं वाटतं, समाधान वाटतं आणि सिक्युअर वाटतं. सिक्युअर तुम्ही जिथं असता तिथं सिक्युअर वाटतं आजूबाजूच्या लोकांना. मग तुमच्या परिवारात असू दे, ऑफिसमध्ये असू दे, कुठंही तुम्ही समाजामध्ये असू दे, पण त्या रोलमध्ये तुम्ही आहात ना तर सिक्युअर आहे. हा हे आहे ना, छान आहे, अशी सोल तुम्ही आहात. आणि त्यामुळं कोणतंही काम करणं असेल, सामाजिक स्तरावर असेल, परिवारामध्ये असेल, करिअरमध्ये असेल, ते करताना हिरिरीने पुढे जाता तुम्ही. एक चांगले उत्कृष्ट मार्गदर्शक तुम्ही आहात. म्हणूनच तुम्हाला आदेश देत आहेत महाराज, तुम्हाला आदेश देतात, गजानन महाराज आदेश देतात की तुम्ही जे काही तुम्ही दानधर्म करताय, जे तुम्ही इतरांची मदत करताय, ज्यांना खरंच भुकेले आहे त्याला घासवर का होईना पण भरवायची आणि देण्याची दानं तुमच्यामध्ये आहे. तुम्ही तुमच्याकडनं जितकं तुम्हाला करता येईल तितकं तुम्ही करत राहता. म्हणूनच तुम्हाला भरभरून ते देत आहेत. आणि जे तुम्हाला देत आहेत त्याचा योग्य तो उपयोग तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला करायचा आहे. आणि त्यातून ज्या काही चांगल्या तुमच्या आयडियाज आहेत, संकल्पना ज्या चांगल्या आहेत, त्यातून काहीतरी नवीन गोष्टी अशा उदयाला आणण्यासाठी सुद्धा महाराज सांगतात. म्हणजे जे आहे तुमच्याकडे त्यातून असं काहीतरी चांगलं करा ज्यामुळे तुमचंही नाव निघेल, गरजूंना मदत होईल आणि त्याचा उपयोग भविष्यामध्येही सगळ्यांना होईल आणि आत्ताही होईल. अशा काही गोष्टी तुमच्याकडून महाराजांना घडवायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला फायनान्शियली स्टेबल केलं जाते. फायनान्शियली, कारण आता पैसा असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता, पण ज्यावेळी नव्हता त्यावेळी तुम्हाला म्हणजे सगळ्या परिस्थितीची जाणीव महाराजांनी तुम्हाला करून दिल्या. सगळ्या परिस्थितीची जाणीव करून दिल्या की काय नसताना आपले कोण आहेत, परके कोण आहे, तुझ्याकडे असेल तर कोण आहे, नसेल तर कोण आहे, तुझं काय आहे, तुझं काय नाही, हे सगळं तुम्हाला दाखवून दिलं. ह्या परिस्थितीत तुम्हाला, सगळ्या परिस्थितीत तुम्हाला उभं करूनही दाखवलं आणि नसताना, रडताना, सगळं करताना तुम्हाला महाराजांनी बघितलेलं आहे. त्यामुळं आता सगळं जरी भरभरून तुम्हाला दिलं तरी त्याचा उपयोग कुठं करायचा, कसा करायचा, कुणासाठी करायचा, हे सगळं ज्ञान घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आहे पैसा, आहे गोष्टी, आहे सगळं म्हणून सगळ्यांसाठी करत पळत जाणं नाही आहे. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं म्हणून सगळ्यांना ओढून घेता आणि शेवटी ज्या वेळेला तुमच्याकडं नसतं त्यावेळी तुमच्याजवळ कोणच नव्हतं. ज्यावेळी तुमच्याकडे काहीच नव्हतं त्यावेळी तुमच्याकडे कोणच नव्हतं. त्यामुळे असतानाही बॅलन्स राहा, असं महाराज तुम्हाला आदेश देत आहेत. बॅलन्स राहा, कारण बॅलन्स हे सगळं तुमच्याकडे येत आहे, तर हे सगळं येत असताना, आलेलं असताना बॅलन्स राहणं खूप महत्त्वाचं आहे.
जे तुमच्याकडं आत्ता आहे किंवा येतंय त्यामध्ये तुम्हाला बॅलन्स राहणं खूपच गरजेचं आहे. तुम्ही बॅलन्स राहण्यासाठी महाराज आदेश तुम्हाला देत आहेत. तुम्हाला बॅलन्स राहायचं आहे, कुणाच्याही बहकावामध्ये यायचं नाही. कुणी काही सांगितलं, कुणी काही दाखवलं, कुणी काही केलं म्हणून त्याच्या पाठीमागं जायचं आणि काही निर्णय घ्यायचे, आता ताईपणा निर्णय घेण्यामध्ये करायचा, घाई गडबड करायची, असं काहीही करायचं नाही असा तुम्हाला महाराज आदेश देत आहेत. निर्णय अगदी विचारपूर्वक शांतपणाने निर्णय घ्या. जी माणसं खरंच बाबा चांगली आहे, तुमच्या हिताचा विचार करतात, त्यांचं मार्गदर्शन घ्या, गुरूंचं मार्गदर्शन घ्या, महाराजांचं मार्गदर्शन घ्या आणि मग तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही तुम्ही डिसिजन घेणार आहात ते त्यांच्या ह्याच्यानं तुम्ही घ्या. आणि महाराज तुम्हाला आदेश देत आहे. तुमची जी स्ट्रेंथ आहे, तुमचा उत्साह आहे, खूप उत्साह आहे तुमच्यात, तुम्ही त्या उत्साहाने तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करता. पण हे आदेश तुमच्यासाठी महाराज हे देत आहेत की उत्साह गमावू नका, उत्साह कमी करू नका. कुठलंही कार्य करताना, काम करत असताना जो तुमचा उत्साह नेहमी असतो तो तुमचा उत्साह तसाच अबाधित ते ठेवतायत, तेही तुम्हाला मेसेज देत आहेत. आणि हे जे चिन्ह आहे बघा, इन्फिनिटीचं न्यू बिगिनिंग आहे. दोन्ही काळमध्ये तुम्हाला येलो रंग दिसेल. ही न्यू बिगिनिंग आहे, नवीन एक सुरुवात आहे. असेचा एक किरण असा आहे जो आयुष्याला कलाटणी देतो, आयुष्य बदलून टाकतोय. नवीन गोष्टी, नवीन माणसं, कला, तुमच्या आयडियाज आणि नवीन काहीतरी करण्याची उमेद, सगळं काही भरभरून तुमचं बाहेर येतंय म्हणजे या ह्याच्यातून. आणि निसर्गाशी थोडंसं कनेक्ट राहा असा सुद्धा तुम्हाला आदेश दिला जातोय. तर महाराज तुम्हाला सांगतात प्राणी, पशु, पक्षी, झाडं, वेली यांच्यावर तुम्ही जे प्रेम करताय किंवा तुम्हाला असं त्यांच्या सानिध्यात राहावं, त्यांच्याशी एकरूप व्हावं, त्यांच्यावर जीव लावावा असं तुम्हाला जे वाटतं, तुमच्यामध्ये जी मातृत्व आहे, वात्सल्य आहे ते अबाधित ते ठेवतायत. आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला ते आदेश देत आहेत की ते अजून बाहेर काढा. तुमच्या मातृत्वाला एक असा वरचं हे द्या आणि सगळ्यांवर, पानं, फुलं, पशु, पक्षी, प्राणी सगळ्यांवर प्रेम करा असा तुम्हाला आदेश देतात. कारण ह्या प्रेमानं ह्या सगळ्यामध्ये ते आहेत. महाराज तुम्हाला हाच आदेश देत आहेत. तुम्ही त्यांना जगात शोधताय पण ते त्यांच्यामध्ये आहेत, ह्या निसर्गामध्ये आहेत, प्राण्यांमध्ये आहेत, पशुपक्ष्यांमध्ये आहेत आणि लहान मुलांमध्ये, सगळ्यांमध्ये ते आहेत. तर त्यांच्यावर प्रेम करा. त्यांना काय हवं आहे बघा, त्यांना काय नको आहे बघा, त्यांच्यासाठी राहा. जे जीव जो जिवंत आहे, ज्याला बाबा खरंच गरज आहे तुमच्या मायेची, आधाराची, त्यांच्यासाठी तयार व्हा आणि तुमची शक्ती तिथं लावा जिथं तुम्हाला ब्लेसिंग्स मिळतील, तुमचे कर्माज हील होतील, तिथं तुमची शक्ती लावा असं तुम्हाला महाराज इथं आदेश देत आहेत. अशी कोणती गोष्ट आहे जिथं बाबा तुम्हाला आनंद मिळतो, जे काम करत असताना तुम्हाला आनंद मिळतो, मनाला समाधान मिळतं आणि असं वाटतं की या जगात याशिवाय काहीच नाही आहे. सगळं जे आहे, सगळं जे मिळतंय, सगळं जे परमेश्वरानं दिलेलं आहे ते सगळं इथंच ह्या भूमीमध्ये, या कर्मभूमीमध्ये आहे. आणि जे काही जरी कुणी या ह्याच्यामध्ये तुमच्या कार्मिक सायकलमध्ये कर्माच करत असताना तुम्हाला दुखवलं असेल, तुम्हाला त्रास दिला असेल, काही झालं असेल, किंवा मला इथं हेही दिसते महाराजांचा आदेश हाही आहे की मुलगा आणि वडील यांच्यामध्ये काहीतरी वादविवाद चालू आहेत, तर ते तिथंच थांबवा, संपवा. जे काही तुमच्यामध्ये चालू आहे वाद ते संपवून पुढं जा, फॉरगिव्ह करा. कारण बाप असतो, कारण तो आहे तोपर्यंत त्यांची हे केली पाहिजे. आणि आईवडिलांनीही मुलांसाठी जे काही गैरसमज असतील, काही झालं असेल, तिथल्या तिथं सोडून द्या, फॉरगिव्ह करा. म्हणजे पुढं तानात नेऊन तोडण्यापेक्षा सोडून देऊन, माफ करून हील व्हा आणि स्वतःलाही, आपल्या लेकरांनाही हील करून पुढं जा असा तुमच्यासाठी एक महत्त्वाचा आदेश आहे. कोणासाठी आहे मला माहीत नाही आहे, पण ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यापर्यंत महाराजांनी पोहोचवलेला आहे. आपल्या मुलांवर जास्त काळ राग धरून नाही राहायचा आहे की नाही, तर तो राग सोडून पुढं जा असा तुमच्यासाठी खूप मोठा मेसेज इथं दिला जातोय तुम्हाला. आणि जे हा मेसेज आहे बघा, महाराज तुम्हाला आदेश देत आहेत, बिनधास्त बोला, बिनधास्त भिडा. जे काही तुम्हाला बोलायचं आहे, जे काही सांगायचं आहे, करायचं आहे, मग फॅमिलीमध्ये असू दे, समाजामध्ये असू दे, कुठंही, पण प्रत्येक वेळी बोलताना, करताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोलायला. पण तुमचा जो मुद्दा आहे, तुम्हाला काही इतरांपुढं मांडायचं आहे, काय बोलायचं आहे, तर ते स्पष्टपणे मांडा, स्पष्टपणे बोला असं तुम्हाला महाराज सांगता येतात. महाराजांचा हाच आदेश तुमच्यासाठी आहे. लाऊडली बोला, स्टँड घ्या,
स्वतःसाठी स्टँड घ्या. कधी कधी स्वतःसाठी जगणं राहून जातं आणि तेच तुम्ही केलंय. तुम्ही जितकं आयुष्य झालंय ते फक्त इतरांचा विचार करण्यासाठी, त्यांना काय वाटेल, ते काय म्हणतील, ह्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आयुष्य सगळं तुम्ही घालवलंय. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही कधी स्वतःचा विचारच नाही केला, स्वतःवर प्रेमच नाही केलं, स्वतःवर प्रेम करायचं राहूनच गेलं आणि सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला हरवून बसला तुम्ही. इथं तुम्हाला महाराज सांगतायत स्वतःसाठी स्टँड घ्या, स्वतःसाठी निर्णय घ्या, स्टँड घ्या, उभं राहा. जे तुम्हाला वाटते ना ते स्पष्टपणे बोला इतरांपर्यंत. जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत समोरच्याला कळणार नाही की तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या मनामध्ये काय गोष्टी आहेत, काय आहे. प्रत्येक गोष्टी खूप सहन केलेत तुम्ही, खूप सगळ्या गोष्टी घेऊन सहन करून आणि हे करून बसलाय आणि म्हणून त्या गोष्टींचा तुम्हाला खूप सारा त्रास सुद्धा झालाय. म्हणून महाराज आदेश देत आहेत, बोला तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत समोरच्याला कळणार नाही तुमची व्यथा काय आहे, तुम्हाला काय सांगायचंय, तुम्हाला काय बोलायचंय. प्रत्येक वेळी सगळ्यांना घेऊन जवळ घेऊन सगळं कुरवाळत सगळं करत बसतात, पण ज्या वेळेला तुम्हाला गरज असते तेव्हा तुमच्याजवळ कोणी नसतं. त्यामुळं किती कुरवाळायचं, किती हे करायचं. ते माकडाचे जे पिल्लू असतं की नाही, ती त्याला प्रेम करते, खूप सारे करते आणि ते मात्र ते गुदमरत असतात. तर इतकं पण गुदमरणे एवढं कुणावर करू नये जे आपल्याला झिडकारून टाकतील. यासाठी म्हणजे तुम्हाला मुलं आणि आई वडील किंवा मुलं ह्याच्यामध्ये सुद्धा असेल किंवा तुमच्या काय परिवारामधील हे असेल तरी त्या सगळ्याच गोष्टींमध्ये थोडंसं बॅलन्स राहण्यासाठी तुम्हाला महाराज सांगतायत, थोडंसं बॅलन्स राहा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी जगा, स्वतःचा थोडासा विचार करा. किती विचार करताय इतरांचा, किती विचार करताय, मुलांचा असेल, परिवारातील लोकांचा असेल, समाजातलं म्हणजे सगळ्यांचा. पण सगळं तुम्ही सोडून सगळं तुमच्यासाठी आहे, पण तुम्ही स्वतःला नाही वेळ देत आणि स्वतःचा नाही विचार करत. तर इथं महाराज तुम्हाला आदेश देत आहेत, स्वतःला वेळ द्या, स्वतःचा विचार करा, तुमच्या आवडी निवडी, तुम्हाला काय आवडतंय नाही आवडतंय, तुमचा फिटनेस असेल, ह्या सगळ्यावर तुम्हाला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, असं तुम्हाला मेसेज इथं दिला जातोय. आणि स्ट्रेंथ वगैरे ही 2 कार्ड अशी आहेत, जी 2 कार्ड आहेत स्ट्रेंथची. म्हणजे तुमचा कुठंतरी यात स्ट्रेंथ काहीतरी कमी झालेली आहे किंवा तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी सुद्धा सांगितलं जाते, कारण तुमच्यामध्ये खूप स्ट्रेंथ आहेच. तर अति पण कुठल्याही गोष्टीचं उत्साहामध्ये कधी कधी डिसिजन चुकूही शकतात, है की नाही. मग कोणताही डिसिजन घेताना थोडंसं बॅलन्स असणं गरजेचं आहे. ज्यावेळेला खूप उत्साह असेल तेव्हाही निर्णय नाही घ्यायचा आणि खूप दुःख असेल तेव्हाही निर्णय नाही घ्यायचा. जेव्हा आपण बॅलन्स्ड असू तेव्हा एखादा जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तेव्हा शांत विचारपूर्वक शांत चित्ताने तुम्ही तो निर्णय घेऊन पुढे जायचं आहे, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. आणि तुम्ही जे काय ऑर्गनाईज करताय, जे काही तुम्ही डिसिजन घेताय त्यामध्ये बॅलन्स ठेवून तुम्ही तो निर्णय घ्या, असं सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते. खूप उत्साह आहे. थोडंसं तुम्हाला ग्रीन म्हणजे तुम्ही झाडं वेली यांच्याशी थोडंसं कनेक्ट व्हा, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातो. म्हणजे हिरव्या रंगाशी थोडंसं कनेक्ट व्हा, कारण हार्ट चक्रा आहे. उत्साह किती असला आणि खूप उत्साह असला तरी सुद्धा बॅलन्स ठेवतं म्हणजे हार्ट चक्रा. तर त्याच्याशी थोडंसं तुम्ही कनेक्ट व्हा, हार्ट चक्राशी कनेक्ट व्हा, हिरव्या रंगाशी थोडंसं कनेक्ट व्हा. म्हणजे तुमच्यातलं जे मातृत्व आहे, हिलिंग आहे, ते तुम्हाला मिळते. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. महाराजांचा हाच आदेश आहे की तुम्ही मेडिटेशन करत नाही आहात, तुम्ही तुमच्या कामामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये इतके व्यस्त झालाय की तुमचं ध्यानाकडे ध्यानच नाही आहे. असं काहीसं तुमच्या आयुष्यात उलाढाली चाललेलं आहे. खूप बिझी असाल, काही व्यस्त असाल काही गोष्टींमध्ये, काही करण्यामध्ये काय, पण हे रुटीन आहे, हे हा तुमचा श्वास आहे. ध्यान म्हणजे हा तुमचा श्वास आहे. आणि हे जर थांबलं तर सगळंच थांबलं, हे की नाही. तर हे ध्यान करण्यासाठी तुम्हाला, मेडिटेशन करण्यासाठी तुम्हाला महाराज सांगतायत. कारण त्या ध्यानामधून, त्या मेडिटेशन मधून तुम्हाला जे काही म्हणजे काही चित्र, काही गोष्टी तुम्हाला अशाही दाखवल्या जातील ज्या बाबा खूप गूढ आहेत, त्या सुद्धा तुम्हाला दाखवल्या जातील. ओमचं मेडिटेशन असेल तर ओमचं मेडिटेशन करा, पण डीप कनेक्ट व्हा, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. जे काही तुमच्या इनर व्हॉइस आहेत, आतला जो तुमचा आवाज आहे, इंट्युशन्स आहेत, ते तुम्ही ऐका आणि त्याच्यावर तुम्ही पुढे जा, असं सुद्धा तुम्हाला इथं महाराज मेसेज देतात. कारण ध्यानामधून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर केल्या जातील, हे सुद्धा इथं तुम्हाला सांगितलं जाते. ध्यानामधून तुम्हाला तुमची इंट्युशन पॉवर वाढेल. तुमच्या इंट्युशनने अजून अनेक गोष्टी अशा समोर येतील ज्या खरंच गूढ आहेत
आणि त्यामुळे अशा काही सोर्सपर्यंत ते खरंच पोचवायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ध्यान करणं, मेडिटेशन करणं, त्याच्यामध्ये एकरूप होणं, स्वतःचा आतला आवाज ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मन, बुद्धी, आत्मा तुम्हाला अलाइंड होण्यासाठी मेडिटेशन ही खूप गरज आहे तुमच्यासाठी. आणि ते करायलाच पाहिजे, कारण इथं स्ट्रेंथची 2 कार्ड आहेत आणि महाराजांचा हाच आदेश आहे. हे सगळं तुमच्याकडे ते तुमची स्ट्रेंथ चांगली आहे, तुमच्याकडं बॅलन्स पैसा येतोय, तुम्ही बॅलन्स्ड होताय आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं छान होते. पण ह्यामध्ये तुम्हाला ग्राउंडेड इथं राहण्यासाठी सांगितलं जातं. ग्राउंडेड राहायचंय, बॅलन्स राहायचंय, कारण हे तुमच्याकडे सगळं जे येते ते सांभाळण्यासाठी तुमची शक्ती स्ट्रॉंग तुम्हाला बॅलन्स्ड इथं केलं जाते आणि तुम्हाला स्ट्रॉंगपणे तुम्हाला उभं केलं जातं. इथं हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो. खूप मोठा असा मेसेज आहे. मी अजून एक कार्ड घेईन, अजून एक कार्ड मला घ्यावं असं वाटतंय. तर महाराजांचा काय आदेश आहे तुमच्यासाठी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट केलेली नसतील तर नक्की कमेंटही करा, म्हणजे मला कळेल की तुमच्यापर्यंत हा मेसेज बाबा काय दिला मेसेज महाराजांनी तुमच्यापर्यंत. आणि जर तुर्तास तुम्ही शेगावला जाऊन आलेला असाल किंवा काही तुमचे जाण्याचे प्लॅनिंग्स असतील किंवा तुमच्या आजूबाजूला इथं कुठेही तुमच्या तिथं मंदिर असेल, तुम्ही जात असाल किंवा तुम्ही गजानन महाराजां माऊलींचं ते पुस्तक वगैरे ग्रंथ वगैरे वाचत असाल, काहीही तुम्ही जे काही त्यांच्या सानिध्यात असाल, काही करत असाल, तर त्यातून तुम्हाला काही मेसेज दिले जातील. पण जे काही करताय ते खूप छान करताय, छान आहे, सगळं सुंदर आहे आणि तुम्हाला आशीर्वाद आहेत महाराजांचे. हा सुद्धा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. तुम्ही योग्य मार्गावर आहात. हा तुमच्यासाठी खूप मोठा मेसेज आहे बरं का. आणि महाराज तुम्हाला आदेश देत आहेत. महाराज तुम्हाला आदेश देत आहेत प्रत्येक वेळी विदाउट मटेरियल पोझिशन्स, प्रत्येक वेळी माझ्यासाठी खूप सगळं छान पाहिजे, सगळं मस्त सगळं पाहिजे, छान ऑफिस पाहिजे, छान सगळं पाहिजे, AC पाहिजे, खुर्ची पाहिजे, सगळं पाहिजे, मग मी काम करणार, असा तुमचा थॉट कधी नव्हता आणि नाही आहे. तुम्ही जे काही आहे म्हणजे विदाउट मटेरियल पोझिशन जे काही तुमच्याकडं म्हणजे अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता आणि छान राहता. छान म्हणजे तुमच्यासाठी असं नाही आहे की अरे बाबा नाही मला जंगलात गेलं तरच मला तपश्चर्या करायला लागेल, मी कुठं झाडाखाली बसलो तरच मला होईल, किंवा मी दुसरीकडं कुठेही जिथं तुम्हाला हीच जागा माझी आहे, मी इथंच बसलो तरच मला सगळ्या गोष्टी होतात, असं नाही. सगळं छान असेल तरच मी हे करू शकते असं नाही. नाचताही नांगण वाकडा आपल्याकडे म्हण आहे की नाही. तर तुमच्यासाठी असं कुठले नाही, कुठंही तुम्हाला नेऊन बसवलं. जसं राजा हा राजाच असतो, आपण कालच्या रिडिंगमध्ये सांगितलं ना, तर जरी दगडावर कुठल्या तरी जाऊन बसला तरी तो राजाचा आहे आणि सिंहासनावर बसला तर राजा, कारण मुळातच त्याच्यात ते आहे, गुण असणं महत्वाचं आहे. मग असा तुम्ही कुठंही हे की नाही, तुम्ही सरकारी नोकरी करा नाही तर प्रायव्हेट करा, पण आहे तुमच्यात गुण कुठला, काम करण्याचा आहे की नाही, काम करायचंय, काम कुठेही करायचंय. मग ते काय तुमच्यात जर प्रामाणिकपणा आहे, खरेपणा आहे, तर तुम्ही कुठेही करू शकता, काहीही करू शकता. मग हे तुमच्यामध्ये करण्याची कला पाहिजे आहे की नाही. तर हे तुमच्यात आहे. तुम्ही विदाउट मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये फसत नाही. मला ह्या सुखसोयी पाहिजेत, मला हे सगळं पाहिजे, मला ते सगळं पाहिजे, मगच मी सगळं, असा तुमचा थॉट अजिबात नाही आहे. म्हणून मला खूप आतून असं वाटत होतं की मला एक कार्ड घ्यावंच. तर हा एवढा मोठा मेसेज महाराजांचा होता. विदाउट म्हणजे मटेरियलिस्टिक पोझिशन जी काय आहे ते सगळं सोडून हे भौतिक तुमचं पद कुठलं तुम्हाला मिळावं, कुठलं खूप मोठं पद मिळावं, मान सन्मान आणि ते काही मार्केटिंग किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जाहिरातबाजी, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला रस नाही आहे. तुम्हाला फक्त करायचं आहे कर्म आणि तुम्ही तुमच्या कर्मावर भर देताय आणि द्यायचा आहे असं आदेश तुम्हाला महाराज देत आहेत. तुम्हाला फक्त तुम्ही तुमच्या कर्मावर लक्ष द्या, तुम्ही तुमच्या कर्माने पुढे जा, कारण तुम्हाला महाराज काही कमी करणार नाही, सगळं तुम्हाला देणार आहे. पण तुम्ही तुमचा जो तुमच्या कर्मावरचा फोकस जाईल, जो मी सुरुवातीला सांगितला तुम्हाला मेसेज, तुमचा फोकस हलवायचा नाही. जे कर्म आहे, ज्या कर्माने तुम्हाला सगळं तुम्हाला दिलं जाणार आहे, फक्त तुम्ही तुमचं जे कर्म जे हाती घेतलेला जो वसा आहे, जे काही तुम्ही आध्यात्मिक प्रवासामध्ये असाल किंवा परिवारासाठी असाल, काही जे काही करताय त्याच्यावर योग्य तो फोकस करून हातून काय चांगलं कर्म करता येईल, घडता येईल यावर थोडंसं लक्ष देण्यासाठी महाराज तुम्हाला आदेश देत आहेत. आणि त्यांचे तुमच्यावर खूप आशीर्वाद आहेत, कारण तुम्ही खूप समाधानी आणि
शांत सात्विक अशी सोल आहात, जिचा पूर्णपणे भगवंतावर सगळं समर्पित तुम्ही केले, ते जे करतील त्याच्यावर तुम्ही पुढे चाललाय, म्हणून हा मेसेज तुमच्यासाठी होता. तर रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा छानशा सोलपर्यंत हे मेसेजेस पोचवा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करून असा हा आपल्या असं एक वडाचं झाड कसं असतं, वडाचं मोठं झाड, असं हे छान असं झाड व्हावं, बहरावं, अशी जी महाराजांची इच्छा आहे. त्यात अजून एक आपलं एक छोटासा खारीचा वाटा आपण देऊ शकतो आणि जे चांगलं आहे, सकारात्मक आहे ते वाढवायचं, ते पसरवायचं, ते मोठं करायचं, हे काम आणि एक ही जबाबदारी आपल्याला महाराजांनी दिली आणि ती जबाबदारी घेत आपण पुढे जायचं आहे. तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल. ओके, थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा रीडिंगमध्ये.